सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांच्या मुलीसह राजकीय नेते सहभागी होणार। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार मोर्चा। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे। जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। एसआयटी मधील पीएसआय महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी मधील अधिकाऱ्याचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव। बजरंग सोनवणेंचा आरोप, तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार असाही सवाल उपस्थित। एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार का, अंजली दमानियांचा सवाल। दमानियांकडूनही महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो ट्विट करत निशाणा। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्याने देशमुखांची हत्या। आका आजही मंत्रिमंडळात बसल्यात, राऊतांचा आरोप। बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त करण्याचीही मागणी। फरार झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरात आरोपींनी 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती तपासात समोर। राज्यात 9 तारखेला ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा करणार निषेध। संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारच्या जमा आणि खर्चात ताळमेळ नाही, कॅगकडून चिंता व्यक्त। तर राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता असल्याचंही अहवालात नमूद। पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, छगन भुजबळांचं आवाहन। अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छा, भुजबळांची प्रतिक्रिया। कोकणातील निकालावरून बैठकीत राजन साळवी, उद्धव ठाकरेंमुळे खडाजंगी। तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य। तर तुम्हीच आमचा पक्ष म्हणत कार्यकर्त्यांचे स्टेटस। एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये। लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटेंचं आवाहन। सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा। लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची प्रतिक्रिया। निवडणुकानंतर निकष लावत लाभार्थी बहिणींची नावं यादीतून बाहेर। लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती हे आता स्पष्ट। वरठीवारांचा सरकारवर निशाणा। विलंब चालणार नाही, सर्व मेट्रोची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्याने तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो सुरू करण्याच्याही सूचना। उपाययोजना करूनही मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालावलेला। शहरातील काही भागातील हवा अद्याप वाईट श्रेणीत, मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाकुंभ मेळा। कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार। 1.5 लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी। मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।